नारायणगाव वारुवाडी जिल्हा परिषद गणातील निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असून शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ नेहाताई पाटे, नारायणगाव पंचायत समितीचे उमेदवार सौ सुषमा वावळ, वारुवाडी पंचायत समितीचे उमेदवार सौ जयश्री दिलीप बनकर यांना सर्व स्तरातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून नारायणगाव, वारुवाडी, गुंदळवाडी, चिमरवाडी, मांजरवाडी या गावागावातील तरुण मंडळ, नवरात्र महोत्सव, गणपती मंडळे यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. काल छत्रपती शिवाजी चौक, नारायणगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाने व नाभिक समाजाने एकमुखी पाठिंबा दिला असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनिल तात्या दिवटे व अध्यक्ष रोहिदास नाना वाजगे यांनी दिली. आयोजित केलेल्या या बैठकीत संतोषदादा वाजगे, अनिल तात्या दिवटे, रोहिदास नाना वाजगे, हर्षल डेरे, सनी भालेराव, प्रसाद दिवटे, ओंकार दिवटे, अभिषेक दिवटे, शिवदास कोडिलकर, आशिष कोठारी, शरद दरेकर, नित्यानंद नेवकर, काका नेवकर, विजय आंबटकर, सुनील खळदे, निलेश जाधव इत्यादीसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर शिवाजी महाराज नवरात्र महोत्सव समिती, प्रियदर्शनी मित्रमंडळ, बांधविडा सोहळा समिती व गावातील अनेक व्यापारी या बैठकीला उपस्थित होते. वेगवेगळ्या क्षेत्रातलं काम वेगवेगळ्या पद्धतीने होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी आज तुम्हाला एक साधा मेसेज देतो. मला दीपक वादळी म्हणते आपण सगळ्यांना, सर्वसामान्य लोकांना आपण का नाही द्यायचं झेंडावंदनाचं मेसेज केला. 101 नावं आली, त्यातून एक 10-12 लोकांना ती संधी मिळाली. आज एक परत मेसेज आला त्यांचा, ज्यांना संधी मिळाली. म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण आहे. मी केलं का नाही, संकल्पना मी मांडली का नाही. मी कालही एका ठिकाणी बोलले, मला तेच सांगितलं की मेंदू वेगळा आहे, काम करणारा हात वेगळे, या सगळ्याला ऑर्गनाईज करणारा बाबू पाहिजे, एवढाच विषय. हे सगळं सगळ्या नारायणगाव कारण जन्मगाव आपलं नारायणगाव आहे, जन्मभूमी आपली नारायणगाव आहे, कर्मभूमी आपली नारायणगाव आहे. आणि ही जन्मभूमी, कर्मभूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्माने पावललेल्या भूमीमध्ये आपण जन्मलो, याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे. आणि हे सगळं जसं शरददादा सांगतात की आपल्याला आपली संपूर्ण तालुक्याची ओळख वेगळी करायची, अशाच पद्धतीची किंवा किंबहुना त्याच्यावर थोडी सरळ ही ओळख आपण आपल्या परिसराची केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्याला गरजेची जिल्हा परिषद आहे. ही सगळ्यांना म्हणतो तुम्ही की तुम्ही कोणाही तुमच्या घरातून उमेदवारी द्या, निवडून आणायची जबाबदारी माझी आहे. आणि आपण ते मागं मला वाटतं तात्यात केलंय की आपण काय सातत्याने आमचं म्हणणं हेच असते की आपल्या बरोबरच्या लोकांनी या क्षेत्रात आलं पाहिजे. कारण नुसतंच राजकारण वाईट म्हणून चालणार नाही, तर राजकारणाला एक संधी म्हणून, राजकारणाला एक सेवा म्हणून, राजकारणाला एक लोकांच्या बाबतीतली भावना म्हणून आपण जेव्हा पाहू तेव्हा खरं तर हा बदल अपेक्षित घडून येतोय. आणि मला वाटतं नारायणगावच्या बाबतीत त्या 5-7 वर्षामध्ये करायचा प्रयत्न आपण केला. नारायणगाव वारुवाडी गट सर्वांग सुंदर, सर्वात अतिशय योजनाबद्ध केल्याशिवाय आपण सगळे शांत बसणार नाही. मी एकटा काम करणार नाही. ही सगळी जमलेली तरुण वर्ग आहे काम करायला माझ्याबरोबर, ज्येष्ठत्वाची नाती माझ्याबरोबर काम करायला आहे, अनुभवी माणसं माझ्याबरोबर आहे. जरी उमेदवार नौखे असले, मी पण नौका होतो ना. 2017ला जेव्हा तुम्ही लोकांनी मला जबाबदारी दिली तेव्हा अनेक प्रश्न होते की बाबूरावला ही जबाबदारी पेलवता येईल का, होते का नाही. सगळ्या नारायणगावला होती. जबाबदारी दिल्याशिवाय पेलता येत नाही. आणि ज्याच्याकडे टीम आहे, एकट्या दुकट्याचं काम नाही तात्या. मी एकटाच आलोय आणि म्हटलो मला जबाबदारी द्या, नाही. त्याच्या मागे टीम आपल्याकडं प्रतिष्ठानच्या माध्यमातून आहे, ग्रामपंचायतच्या माध्यमातून आहे, गावकीच्या माध्यमातून आहे, भावकीच्या माध्यमातून आहे, सगळ्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून आहे. या संपूर्ण गटात आपले मित्रपरिवार आहे. आणि ती सगळीच्या सगळी आज जवळजवळ 10-12 ग्रुप हे घर टू घर जाऊन प्रचार करतात. मी सांगत नाही, मी बोलत नाही, ते त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत.
आजच्या मिटिंगा हे उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे, मी एकालाही सांगितलं नाही. सगळेजण ह्या पद्धतीने काम करतात आणि का करतात तर ह्या सगळ्यांना त्यांना माहिती आहे, बाबूराव जरी जिल्हा परिषद सदस्य झाला तरी सुद्धा आपण सगळे जिल्हा परिषद सदस्य हा विश्वास त्यांना तुम्हाला सगळ्यांना वाटतोय. कारण काल बाबूराव सरपंच होता तर प्रत्येकाला वाटत होतं आम्ही सरपंच आहोत. तुमची ही लोकांनी दिलेली आहे, त्यामुळे त्याच्यावर लोक बसली तर त्याच्यात वाईट वाटायचं काही कारण नाही. तुमच्यातलाच मी आहे, मी वेगळा नाही. सर्वसामान्य माणसासारखंच मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही माझ्या बरोबर आहात. म्हणून आपलं सगळं नातं एकमेकांशी अत्यंत घट्ट आहे. 2023 ला पण प्रचंड आरोप झाले, परंतु तुम्ही सगळ्यांनी ते आरोप झुगारून देऊन पुन्हा एकदा विश्वास दाखवला. माझी विनंती तुम्हाला ही आहे, मला काम तुम्हाला माहिती आहे, पण एवढ्यावर न थांबता नुसतं मतदान न करता आपल्या बरोबर आपले नातेवाईक मंडळी, आपलं कुटुंब, आपल्या मित्रपरिवार हा आपल्या ज्या या 5-6 गटात आहे त्या गावांमध्ये जाऊन आपल्याला सांगावं लागतं. फोनवर होणार नाही, फोनवर तुम्ही स्टेटस ठेवा, फोनवर तुम्ही फेसबुकला पोस्ट करा, तुम्ही व्हॉट्सअपचे तुमचे ब्रॉडकास्ट लिस्ट करा, पण तुम्ही किमान 10 लोकांना तुम्ही फेस टू फेस जाऊन भेटा, काम करा, मतदान करा. तुम्हाला अडचण येणार नाही. शब्द तुम्ही द्या, पाळायचं काम माझं आहे. तुमचा शब्द माझ्या शेती अनमोल आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.